देवाचे आभार मला अशासाठी मानायचे की देव माझ्या जीवनामध्ये आणि जी सेवा त्यांनी मला दिली या सेवेमध्ये किती प्रामाणिक आहे, किती दयाळू आहे, किती कृपाळू आहे. मी ज्यावेळेस मागे वळून पाहतो तर जेव्हा जेव्हा देवबापाने मला तिची सेवा करण्याची संधी दिली, मग ती खेड्यात असेल, शहरांमध्ये असेल, मेट्रो सिटीजमध्ये असेल आणि मागील काही महिन्यांपासून टीव्ही चॅनलवर आणि मीडिया चॅनलवर असेल, जिथं मी उभं राहिलो परमेश्वराने नेहमी मला हे दाखवून दिलंय की मी तुझा उपयोग करत आहे. मी तुझ्याद्वारे लोकांचे जीवन बदलत आहे, लोकांना आशा प्राप्त होत आहे, लोकांचे अश्रू पुसल्या जात आहे, लोकांच्या आत्महत्या रद्द होत आहे, लोकांच्या दारू सुटत आहे, लोकांच्या जीवनातले गुपित पाप जे आहेत ते बंधन तुटत आहे, लोकांचे आजार बरे होत आहे. 2 दिवसापूर्वी एका बहिणीचा मला फोन आला मुंबईवरून आणि या बहिणीने मला काही दिवसापूर्वी युट्यूबवर पाहिलं. तिने आपला संदेश ऐकला आणि त्या ठिकाणी माझा संदेश होता की प्रार्थनेतलं सामर्थ्य, आणि तिने माझ्याकडून प्रार्थना करून घेतली आणि ती म्हटली, पाळक साहेब माझ्यासाठी प्रार्थना करा, विशेष माझ्या नवऱ्यासाठी प्रार्थना करा, त्यांचं फार मोठं ऑपरेशन आहे. आणि मी त्या बहिणीवर प्रार्थना केली. मी आपल्याला सांगत आहे की देव कसं महान कार्य करत आहे, देवाचं वचन कसं लोकांचं जीवन बदलत आहे आणि लोक कशा प्रकारे आशीर्वादित होत आहे. अद्भुत गोष्टी आहेत, माझ्या कल्पनेच्या पलीकडल्या, माझ्या विचारांच्या पलीकडल्या. आणि मी जर आपल्याला सगळ्या साक्ष सांगायला लागलो तर मला वेळ पुरणार नाही. एवढ्या साक्ष माझ्या मोबाईलवर आहे, एवढे मेसेजेस माझ्या मोबाईलवर आहेत, एवढे व्हिडिओ माझ्या मोबाईलवर आहेत, इतक्या साक्ष देव करत आहे. आणि बहिणीसाठी मी प्रार्थना केली आणि त्या बहिणीच्या नवऱ्यासाठी विशेष मी प्रार्थना केली, प्रभू त्यांना स्पर्श कर. 2 दिवसापूर्वी त्या बहिणीचा मला फोन आला, पाळक साहेब मी अशा प्रकारची व्यक्ती बोलते, मी मुंबईहून बोलते, तुम्हाला आठवतं का काही दिवसापूर्वी मी तुम्हाला फोन केला होता, युट्यूबवरून तुमचा नंबर मिळाला आणि तुम्हाला म्हटले होते माझ्या नवऱ्यासाठी प्रार्थना करा, त्यांचं फार मोठं ऑपरेशन आहे. आणि तुम्ही प्रार्थना केली होती की प्रभू ते ऑपरेशन जे आहे ते रद्द होऊ दे, तुला काहीच अशक्य नाहीये. मी त्यांना हॉस्पिटलमध्ये घेऊन गेले, त्यांना ॲडमिट केलं आणि सगळे प्रोसिजर ठरले. आणि आता ऑपरेशनची वेळ आली तर डॉक्टर म्हणले आता ऑपरेशन करायची गरजच नाहीये, कारण ज्या गाठी आम्हाला या व्यक्तीच्या ठाई आढळल्या होत्या त्या आता दिसतच नाहीये. हे आहे प्रभूचं सामर्थ्य, हा आहे प्रभूच्या वचनातला अनुभव. आणि मी देवाला धन्यवाद देतो की परमेश्वर अशा प्रकारच्या गोष्टी करत आहे. या वेळेला देखील तेच देवाचं वचन जे जगभरामध्ये वेगवेगळ्या भागामध्ये जाऊन लोकांच्या जीवनामध्ये कार्य करत आहे. आज मला एक मेसेज आला व्हॉट्सअपवर आणि एका बहिणीने मला सलाम पाठवला आणि तिने सांगितलं की पास्टर मी इस्रायली आहे म्हणे आणि मी भारतीय इस्रायली आहे. ज्यावेळेस आमचा देश स्वतंत्र झाला मी भारतातून इस्रायलमध्ये गेले, माझ्या घरातले चांगले मराठी बोलतात आणि मी मराठी बोलते आणि मी इस्रायलमधून तुमचा संदेश ऐकला म्हणे. आणि आमच्या देशात सध्या एवढं भयानक युद्ध चालू आहे आणि तुम्ही ज्या वादळावर बोलले तो संदेश मला इतका स्पर्श करून गेलाय आणि माझी खूप इच्छा आहे तुमच्याबरोबर बोलायची. बोला येशू मसीह की. मी किती उदाहरणं आपल्याला सांगू आणि हे मी आपल्याला का सांगत आहे की तुम्हाला हे कळावं की देव आणि देवाचा आत्मा इथून महान गोष्टी करत आहे. देवाने काम करायला सुरुवात केलेली आहे, देवाने जीवन बदलायला सुरुवात केलेली आहे, देवाने आजार बरे करायला सुरुवात केलेली आहे, देवाने अश्रू पुसायला सुरुवात केलेली आहे आणि तोच देव यावेळेस त्याच्या वचनातून परत मोठं काम करणार आहे. आमेन म्हणा. या आपण देवाच्या वचनाकडे जाऊया. गलतीकारचं पुस्तक याचा 6वा अध्याय आणि वचन 2. पुढील काही वेळ मी आपल्याशी एकमेकाची ओझ वाहणं, इतरांसाठी प्रार्थना करणं, इतरांसाठी रदबदली करणं, इतरांची काळजी करणं आणि इतरांना प्रभू येशूकडे घेऊन त्यांच्यासाठी मध्यस्थी करणं या विषयाकडे घेऊन जाणार आहे. आणि पुढील जो वेळ असणार आहे हा महत्व असणार आहे किंवा हा अतिशय महत्वाचा असणार आहे हे जाणून घेण्यासाठी की प्रभू येशू ख्रिस्ताने माझी निवड कशासाठी केलेली आहे किंवा ख्रिस्ती व्यक्ती या नात्याने माझी काय जबाबदारी आहे किंवा ख्रिस्ती व्यक्ती या नात्याने परमेश्वर माझ्याकडून काय अपेक्षा करत आहे. वाचूया गलतीकारचं पुस्तक याचा 6वा अध्याय 2 वचन. एकमेकांची ओझे व्हा, एकमेकांचे ओझे व्हा म्हणजे तुम्ही ख्रिस्ताचा नियम म्हणजे पूर्ण करा. तुम्ही प्रभू येशू ख्रिस्ताचा जो नियम आहे तो पूर्ण करणार आहे. प्रियजन हो, जीवन जगत असताना आम्ही स्वतःसाठी जगत असतो. माझ्या गरजा, माझं आरोग्य, माझे लेकरं, माझं लग्न कार्य, माझं शिक्षण, माझं जॉब, माझं करिअर. आणि हे काही वाईट नाहीये, यातून आपण प्रत्येक जण जातो. पण इथंच थांबू नका. ख्रिस्ती जीवन जगत असताना नेहमी लक्षात ठेवा की स्वतःसाठी जगणं चांगलं आहे, पण देवाने आम्हाला स्वतःसाठी जगण्याकरता नाही निवडलं. त्याकडे संत पौल गलतीकारच्या मंडळीला पत्र लिहितात आणि त्या मंडळीला त्यांची आत्मिकची जबाबदारी आहे.
आत्मिक जे कर्तव्य आहे त्याची आठवण करून देतात. आणि संत पौल यांना सांगतात की परमेश्वराने तुम्हाला निवडलंय, परमेश्वराने तुम्हाला बनवलंय, स्वतःसाठी नाही तर इतरांसाठी. देवपणे तुम्हाला पाचारण केलंय की तुम्ही इतरांचा विचार करावा, तुम्ही इतरांवर लक्ष केंद्रित करावं. आज ज्या जगात आम्ही राहतोय ना, या जगाकडे जर तुम्ही बारकाईने लक्ष दिलं तर या जगामध्ये खूप समस्या आहे. आत्ताच मी आपल्याला साक्ष दिली की एक बहीण कशा प्रकारे रडत होती, तिचा नवरा किती भयंकर प्रकारच्या आजारात होता आणि त्या नवऱ्याचं नाव जे आहे ना, त्या नवऱ्याचं नाव आहे अन्सर. आता अन्सर जे नाव आहे कोणत्या धर्मात असतं याचा अभ्यास तुम्ही करा. देव आज कुठे जाऊन कशा प्रकारे काम करत आहे आणि अनेक प्रकारचे जे लोक आहेत ते आजारामध्ये आहेत, व्यसनामध्ये आहेत, पापामध्ये आहेत, भांडणामध्ये आहेत, निराशेमध्ये आहे, अपयशामध्ये आहे, कर्जामध्ये आहेत, सैतानाच्या सत्तेखाली आहेत, अनेक लोक अंधारामध्ये आहेत, अनेक लोक बांधलेले आहेत. आणि देवाने अशा या लोकांसाठी मंडळीची निवड केली. देवाने अशा या लोकांसाठी प्रार्थना योद्ध्यांची निवड केलेली आहे. देवाने अशा या लोकांसाठी चर्चला निवडलं, कारण चर्चच्या ठाई ते सामर्थ्य आहे, चर्चच्या ठाई ते आशीर्वाद आहे. चर्चची प्रार्थना, मंडळीची प्रार्थना, विश्वासणाऱ्याची प्रार्थना आत्महत्या रद्द करते. आमेन. मंडळीची प्रार्थना आजारांना बरं करते. विश्वासणाऱ्यांची प्रार्थना जे भूताच्या अधीन आहे किंवा सैतानाच्या अधीन आहे त्यांना मुक्त करते. मंडळीची प्रार्थना, सेवकाची प्रार्थना लोकांच्या जीवनातली निराशा दूर करते. मंडळीची प्रार्थना आणि मंडळीच्या लोकांची प्रार्थना, मंडळीतल्या विश्वासणाऱ्यांची प्रार्थना जिथं अंधार आहे तिथं प्रकाश घेऊन येते, जिथं काही नाही मंडळीची प्रार्थना तिथं आशा निर्माण करते. आणि म्हणून आज या विशेष वेळेला मला आपल्याला सांगू द्या, संत पौल या गलतीकारच्या मंडळीला म्हणतो की बाबांनो, स्वतःवर लक्ष केंद्रित करू नका. आजच्या जगामध्ये मंडळी आपलं प्रमुख कर्तव्य विसरलेली. आजच्या या धावपळीच्या जगामध्ये मंडळी देखील जगामध्ये राहून जगासारखी झालेली आहे. मंडळीचं लक्ष देखील स्वतःवर केंद्रित झालेलं आहे. आणि मंडळीचं जे लक्ष आहे ते देखील आम्ही पाहतो की स्वतःकडे लागलेलं आहे. परंतु ज्यावेळेस आम्ही देवाच्या वचनाकडे येतो, आमच्या पाचारणाकडे येतो, आमच्या जबाबदारीकडे येतो, लक्षात घ्या, ज्या दिवशी तुम्हाला आणि मला देवाने बोलवलं त्याच दिवशी त्याने आमची निवड केलेली आहे इतरांसाठी. त्याने आमची निवड केलेली आहे हरवलेल्यांसाठी. त्याने आमची निवड केलेली आहे रडणाऱ्यांसाठी. त्याने आमची निवड केलेली आहे ज्यांचं तारण झालेलं नाहीये, ज्यांना सत्य कळलं नाही, अशा लोकांना देवाच्या राज्यात आणण्यासाठी. देवापणे आम्हाला खास उद्देशाने तयार केलेलं आहे की आम्ही इतरांचा विचार करावा, आम्ही इतरांसाठी प्रार्थना करावी, आम्ही इतरांचं ओझं व्हावं. पवित्र शास्त्र आम्हाला सांगतं, याकोबाचं पुस्तक 5 अध्याय आणि वचन 16 मध्ये म्हटलं, एकमेकांसाठी प्रार्थना करा. याकोब मंडळीला सांगतो की तोपर्यंत तुम्हाला आरोग्य मिळणार नाही, तोपर्यंत तुमच्या पापाची क्षमा होणार नाही, तोपर्यंत तुम्ही आशीर्वादित होत नाही, जोपर्यंत तुम्ही इतरांसाठी प्रार्थना करत. आज मला दुःखित हृदयाने सांगूशी वाटतं की ख्रिस्ती मंडळीमध्ये, ख्रिस्ती लोकांच्या जीवनामध्ये फक्त ते स्वतःवर फोकस करतात. मला फार कमी असे लोक भेटले सेवकाईमध्ये की ते म्हणतात इतरांसाठी प्रार्थना करा, माझ्या शेजाऱ्यासाठी प्रार्थना करा, माझ्या गावासाठी प्रार्थना करा, माझ्या नातेवाईकांसाठी प्रार्थना करा, माझ्या शत्रूंसाठी प्रार्थना करा. फार क्वचित एखादा भेटलाय. परंतु मॅक्झिमम लोक जेव्हा माझ्याकडे प्रार्थनेला येतात, मग मोबाईलवर असेल किंवा समोर असेल, त्यांचं फक्त म्हणणं असतं माझ्या लेकरासाठी, माझ्या घरासाठी, माझ्या लग्नासाठी, माझ्या लेकरांचे व्यसन जावेत म्हणून, माझं काम व्हावं म्हणून, मला आरोग्य मिळावं म्हणून. याला स्वार्थी ख्रिस्ती जीवन म्हणतात. आणि चर्च याच्यासाठी देवाने आम्हाला निवडलेलं नाही. ते म्हणतात पाळक साहेब, मग प्रश्न असतात ना आमचे, आम्ही समजते ते दुसऱ्याचा काय विचार करायचा. लक्षपूर्वक ऐका. जर तुम्ही समस्येत आहात, जर तुम्ही आजारात आहात, जर तुम्ही दुःखामध्ये आहात आणि तरी सुद्धा तुम्ही इतरांचं ओझं वाहताय, तरी सुद्धा तुम्ही इतरांचा विचार करताय, तरी सुद्धा तुम्ही इतरांसाठी प्रार्थना करताय, तर तुम्ही कुठंतरी स्वतःच्या आरोग्यासाठी, स्वतःच्या आशीर्वादासाठी, स्वतःच्या उन्नतीसाठी बीज टाकत असता. आमीन म्हणाल. समजतंय देवाचं वचन. ज्या वेळेस तुम्ही दुःखातून इतरांसाठी प्रार्थना कराल, देव तर त्याचं दुःख निश्चित दूर करेल, पण देव तुमच्याही दुःखाचं निवारण करेल. जेव्हा तुम्ही आजारातून इतर आजारांसाठी प्रार्थना करेल, परमेश्वर त्याचा आजार तर बराच करेल, पण तो तुमचा पण आजार बरा करेल. जेव्हा तुम्ही कर्जातून, स्वतःचं कर्ज आहे आणि इतर कर्जदारांसाठी प्रार्थना करताय, देव तर त्याच्यासाठी मार्ग मोकळा करेल, त्याला त्यातून बाहेर काढेल, पण परमेश्वर तुम्हालाही विसरणार नाही, तो तुम्हाला देखील त्यातून बाहेर काढेल. आणि म्हणून ख्रिस्ती जीवन जगत असताना इतकं स्वार्थी होऊन जाऊ नका, इतकं मतलबी होऊन जाऊ नका. स्वतःशिवाय जगाला पाहू नका, स्वतःशिवाय जगाला पहा, स्वतःशिवाय इतरांना पहा, स्वतःला शेवटी ठेवा, इतरांना फर्स्ट ठेवा, इतरांचा पहिले विचार करा. ओ, कोणी दुःखात आहे का, त्याचा आसरा बना. कोणी हरवलेला आहे का, त्याचा आसरा बना. होय, इतरांसाठी जगत असताना लोक तुम्हाला मजबूर समजतील, इतरांना क्षमा करत असताना लोक तुम्हाला कमजोर समजतील, चांगलं वागत असताना लोक तुम्हाला
त्या ठिकाणी वीक समजतील. लोकांकडे लक्ष देऊ नका. लोकांनी तुम्हाला निवडलेलं नाहीये, लोकांनी तुम्हाला त्या ठिकाणी अपॉइंट केलेलं नाहीये. तुम्हाला परमेश्वराने निवडलंय चांगलं करण्यासाठी, तुम्हाला प्रभू येशूने निवडलंय प्रार्थना करण्यासाठी, तुम्हाला प्रभू येशूने मोकळं केलंय, त्याचे अधिकार दिले. जा आणि तुम्ही माझ्या नावामध्ये मोठ्या गोष्टी करा. आणि म्हणजे देवाने सांगितलं ते करण्यासाठी याचा त्याचा विचार करू नका. लोकांचे तुम्हाला ब्लॉक करतील, लोकांचे तुमचं छळ सोडतील, लोकांचे तुमचे संबंध तोडतील, लोकांचे तुम्हाला नाव ठेवतील, लोकांचे तुम्हाला खाली वरतील, लोकांचे तुमचा फायदा उचलतील, लोकांचे तुमच्या चांगुलपणाचा आणि चांगल्या गोष्टींचा तुम्हाला त्या ठिकाणी त्रास देतील. त्यांच्याकडे लक्ष देऊ नका. ते तिथंच राहणार आहे. देव तुम्हाला उंच करणार आहे. ते तिथंच राहणार आहे. देव तुम्हाला पुढे घेऊन जाणार आहे. देव तुम्हाला तुमच्या डेस्टिनेशन पर्यंत घेऊन जाणार आहे. आणि म्हणून आज या देवाच्या वचनातून मला देवाच्या प्रत्येक मुलीला आणि मुलाला देवाच्या वचनातून आव्हान करायचंय, चॅलेंज करायचंय आणि उत्तेजन द्यायचंय. आजपासून मी इतरांसाठी प्रार्थना करणार, आजपासून मी इतरांना आशीर्वाद देणार, आजपासून मी इतरांच्या गरजा ज्या त्यावर लक्ष फोकस करणार, आजपासून मी इतरांचं ओझं वाहणार. म्हणा आजपासून मी इतरांसाठी प्रार्थना करणार. आजपासून मी इतरांसाठी आशीर्वादाचं कारण. मी बायबलमध्ये येतो आणि देवाच्या वचनाचा आम्ही बारकाईने अभ्यास करतो. बायबलमध्ये योब नावाचा एक व्यक्ती होऊन गेला आणि आम्हाला पाहायला मिळतो हा जो योब आहे हा इतका ब्रोकन हार्टेड होता. हा जो योब आहे हा इतका पीडित होता, इतका पीडित होता. जर आज आपल्या कोणाच्या पीडेशी आणि दुःखाशी तुलना करायची तर 1% पण योबाबरोबर तुलना होणार नाही. आपले मुलं याने गमावले, आपल्या मुली याने गमावल्या, याची बायको याला सोडून निघून गेली, याची मालमत्ता गेली, याचे जनावर गेलं, याची पोझिशन गेली. इव्हन इतकंच नाही, याचं शरीर सडलं, तो ते खाजवायचा. आणि जो एक प्रतिष्ठित व्यक्ती होता, ज्याच्याकडे सगळं होतं, आता तो अपमानच कारण ठरला होता. याची दाद घेणारा कोणी नव्हता, याची बाजू घेणारा कोणी नव्हता. आणि हा दुःखातून कितीतरी काळ गेला. या दुःखामध्ये, या पिढीमध्ये तो कणत होता. बायबल सांगतं तो रडायचा, तो आक्रोश करायचा. त्याचे अश्रू पुसणारे कोणी नव्हते. त्याचे 3 मित्र आले, त्याच्याबरोबर त्या ठिकाणी बसले. जवळजवळ 7 दिवस ते त्याच्याबरोबर होते. शांत राहिले, कोणी कोणाशी बोललं नाही, कारण योबाचं दुःख फार भारी होतं. आणि आम्हाला पाहायला मिळतं की या दुःखाने जसं बोलायला, या मित्रांनी जसं बोलायला सुरुवात केली, त्यांनी देखील योबाला दुःख द्यायला सुरू केलं. त्यांनी देखील योबाला नावं ठेवायला सुरुवात केली. ते म्हणायला लागले तुझ्या काहीतरी पाप झालंय, तू काहीतरी चुकलाय, तू कुठेतरी कमी पडलाय, म्हणून तू सडलाय, म्हणून तुझे लेकरं मेले, म्हणून तुझी प्रॉपर्टी गेली. कल्पना करा, योब आतून दुःखी, बाहेरून दुःखी, सोक्यांकून दुःखी, परक्यांकून दुःखी, सगळीकून दुःखी, दुःखातच दुःखी, दुःखातच दुःखी. आणि हा दुःखाचा भार योबाला सहन होईना. तो म्हणतो ज्या दिवशी मी जन्माला आलो त्या दिवशी मेला असतो तर किती बरं झालं असतं. तो म्हणतो की ज्या आईने मला दूध पाजलं ते दूध मी पेलो नसतं तर किती बरं झालं असतं. जळो तो दिवस, जळो ती रात्र, ज्या दिवशी मी या जगात आलो. एवढं भयानक त्याचं दुःख आहे. तो म्हणतो की आता मी कधीच हसणार नाही, तो म्हणतो मी आता कधीच आनंद करणार नाही, तो म्हणतो आता मला सूर्य कधी पाहायला मिळणार नाही. या प्रकारच्या दुःखातून योब जात आहे. आणि हे दुःख देण्यात, स्वतःवर लक्ष केंद्रित करण्यात योबाने कितीतरी काळ घालवला. शेवटी देवाच्या लक्षात आलंय की योबाची मिस्टेक होती. देवाने त्याची भेट घेतली आणि देव त्याला म्हणतो योबा स्वतःहून थोडं लक्ष केंद्रित कर आणि हे जे तुझ्या शेजारी पाजारी आहेत ना, हे जे तुझ्या समोर आहेत ना, यांच्यासाठी एकदा प्रार्थना कर. आणि जसा तू यांच्यासाठी प्रार्थना करशील, पाय मी तुझ्या जीवनात काय करतो. आमेन. योबाचं पुस्तक 42 अध्याय आणि 10 वचन जर तुम्ही वाचलं, शास्त्र आम्हाला सांगतं त्याच मित्रांसाठी योबाने प्रार्थना केली, त्याच लोकांसाठी योबाने प्रार्थना केली, त्याच सोक्यांसाठी योबाने प्रार्थना केली, जे त्याला टाउंटिंग करत होते, जे त्याला त्रास देत होते आणि जे त्याला पीडित होते. आणि बायबल आम्हाला सांगतं जसं योबाने यांचं ओझं वाहिलं, जसं योबाने यांचा विचार केला, जसं योबाने यांसाठी प्रार्थना केली. वाचा. योबाने आपल्या मित्रांसाठी प्रार्थना केली, तेव्हा परमेश्वराने योबाच्या दुःखाचा परिहार केला, योबाच्या आजाराचा, योबाच्या कष्टाचा, योबाच्या अश्रूंचा शेवट केला. एक टाळ्याचा अर्पण देवाला द्या. ज्यावेळेस आम्ही इतरांसाठी उभं राहतो, इतरांचा विचार करतो, इतरांसाठी प्रार्थना करतो, आमच्या दुःखातून, आमच्या आजारातून, आमच्या समस्येतून, आमच्या निराशेतून आम्ही इतरांसाठी त्या ठिकाणी मदतीचं कारण बनतो, इतरांसाठी सहाय्याचं कारण बनतो. देव आमच्या दुःखाचा शेवट करत असतो, देव आमच्या समस्येचा शेवट करत असतो, देव आमच्या आजाराचा शेवट करत असतो, देव आमच्या अश्रूंचा शेवट करत असतो. आज हा संदेश तुमच्याकडे येत असताना मी आपल्याला चॅलेंज करतो, या इतरांचा विचार करायला सुरू करा, इतरांसाठी प्रार्थना करायला सुरू करा, इतरांसाठी रदबदली करायला सुरुवात करा, इतरांसाठी मध्यस्थी करायला सुरुवात करा, इतरांना मदतीचा आधार बना, इतरांना सांत्वन द्या. मी सुरुवातीलाही सांगितलं, परत सांगतो, आज या जगामध्ये लोक फार दुःखामध्ये, जसे तुम्ही उभे राहताल आत्महत्या रद्द होतील,
जसे तुम्ही उभं राहताल लोकांच्या चेहऱ्यावर आनंद येईल, जसे तुम्ही उभं राहताल लोकांचे बंधन तुटतील, जसे तुम्ही उभे राहताल शास्त्र आम्हाला सांगतं लोकांच्या पापाची क्षमा होईल, जसे तुम्ही उभे राहताल लोकांना सार्वकालिक जीवन मिळणार आहे, सार्वकालिक मार्ग मिळणार आहे. आज चर्च स्वार्थाच्या दिशेने जात आहे, आज मंडळी मतलबाच्या दिशेने जात आहे, परंतु देवाने मंडळीला इतरांसाठी निवडलेला आहे, देवाने मंडळीला अनेकांसाठी निवडलेला आहे, स्वतःसाठी नाही. यू आर नॉट कॉल्ड फॉर युअर सेल्फ, यू आर कॉल्ड फॉर अदर्स. स्वतःसाठी जगणं खूप चांगलं आहे, परंतु त्याहीपेक्षा जर अधिक काही चांगलं असेल तर इतरांसाठी जगणं आहे. आणि आम्हाला बायबल सांगतं की योबाचे हे उशिरा लक्षात आलेले आहे. आज कितीतरी योब मला ऐकत असतील, कितीतरी योबाप्रमाणे असणारे भाऊ आणि बहिणी मला ऐकत असतील की जे दोष देत आहे, स्वतःवर लक्ष लावून आहेत, आजारावर लक्ष लावून आहे, समस्येवर लक्ष लावून आहे, आणि जे त्यांना आजूबाजूला दिसतात ते त्यांनाही दोष देत आहे. चला या मेंटॅलिटीतून बाहेर या. आज देवाचा आत्मा आम्हाला शिक्षण देत आहे, आज देवाचा आत्मा आम्हाला किल्ली देत आहे यशस्वी जीवन जगण्याची, आशीर्वादित जीवन जगण्याची, प्रगतीचं जीवन जगण्याची आणि देवाला आवडणारं जीवन जगण्याची. आणि ही किल्ली दुसरी तिसरी काही नसू नये, इतरांसाठी प्रार्थना करणं, इतरांसाठी रदबदली करणं, जिथं लोक दुःखी आहे तिथं तुमच्यातला आनंद त्यांच्या जीवनात टाकणं, जिथं लोक हारलेले आहे तुमच्यातलं यश त्यांच्यामध्ये टाकणं, जिथं लोक अंधारामध्ये तुमच्याकडे असलेला येशू म्हटलेला प्रकाश त्यांना दाखवणं. आणि जसं तुम्ही हे सुरू करताल योबाच्या मित्रांचं तारण होईल, योबाचे गेलेले आशीर्वाद दुपटीने परत येतील, तो डबल आशीर्वादित होईल जे शैतानाने चोरलं. जसं तुम्ही इतरांसाठी प्रार्थना करताल, इतरांसाठी गॅपमध्ये उभं राहताल, इतरांसाठी रदबदली करताल, इतरांचं ओझं वाहताल, इतरांसाठी अश्रू ढाळताल, परमेश्वर तुम्हाला ते दुपटीने परत देणार आहे. मी म्हटलं परमेश्वर ते तुम्हाला दुपटीने परत देणार आहे. आमेन. बोलो येशू मसीह की हालेलुया, हालेलुया. या आजपासून इतरांसाठी प्रार्थना करायला सुरुवात करा. स्वतःला शेवटी ठेवा, स्वतःच्या लेकरांनंतर ठेवा, स्वतःच्या समस्येला नंतर ठेवा. पहिले इतरांना ठेवून तर पहा, तुमच्या जीवनामध्ये अद्भुत गोष्टी घडायला सुरुवात होतील. एक बहीण कित्येक वर्षापासून तिच्या नवऱ्यासाठी प्रार्थना करत होती की याची दारूची जी लत आहे, दारूचं जे व्यसन आहे ते सुटावं. कितीतरी वर्ष आणि ती प्रार्थना करत आहे, पण तो काय दारू सोडायला तयार. दारू पिणं, घरी येणं, आणि आपल्याला माहिती आहे दारू पिणारा जो व्यक्ती आहे पिऊन आल्यानंतर घरामध्ये सगळ्या प्रकारचं गडबड होऊन जाते, अशांती येते आणि सगळं जे घर आहे ना ते त्या ठिकाणी वादळामध्ये बदलून जातं. ही बहीण प्रार्थना करायची, चर्चला जायची, वचन वाचायची, चर्चमध्ये ऍक्टिव्ह मेंबर होती, परंतु बदल काही दिसत नव्हता. एक दिवस देवाच्या सेवकांनी मंडळीमध्ये हा संदेश सांगितला की या इतरांसाठी उभं राहा, इतरांसाठी प्रार्थना करा, आणि पुढील 1 महिना स्वतःसाठी प्रार्थना करू. पुढील 1 महिना तुम्ही ज्या समस्येत आहात ना त्या समस्येत असलेल्या इतर लोकांसाठी प्रार्थना करा. या बहिणीशी देव बोलला आणि ठरवलं पुढील 1 महिना मी या नवऱ्यासाठी प्रार्थना नाही करणार. आणि तिने रोज प्रार्थना सुरू केली त्या प्रत्येक नवऱ्यासाठी, त्या प्रत्येक घरातल्या माणसासाठी जो दारू पितोय आणि ज्याच्या जीवनात दारू आहे आणि दारूच्या व्यसनामध्ये आहे. आणि 1 महिन्यानंतर देवाची कृपा अशी झाली, हा हिचा नवरा हिच्या जवळ आला, रडायला लागला. त्याने तिच्याकडे पाप कबुली दिली आणि तो म्हटला मी किती शैतानी माणूस बनलो होतो, मी दारूच्या किती अधीन गेलो होतो, आज मी दारू सोडतो, मला याचं वीट आलाय. आणि त्या दिवसापासून त्याने दारू बंद केली आणि आज तो व्यक्ती नागपूरमध्ये पालक म्हणून देवाची महान सेवा करताय आणि ती बाई पालखी म्हणून सेवा करत. ज्यावेळेस तुम्ही इतरांसाठी थोडासा विचार करा इतरांचा, आणि हेच देवाचं वचन आहे. मी आपल्याला सुरुवातीला सांगितलं की आज देवाचं वचन लाखो हजारो लोकांपर्यंत जात आहे आणि तिथं कार्य करत आहे. का? कारण देवाचा आत्मा देवाच्या सेवकाकरवी हृदयांशी बोलत आहे. होय, मी हृदयांशी बोलत आहे. होय, मी त्या लोकांशी बोलत आहे जे देवाचं वचन तर माहिती पण त्याप्रमाणे जगत नाहीयेत. आणि देवाची इच्छा आहे हा संदेश तुमच्याकडे येत असताना तुम्ही इतरांसाठी जगायला सुरुवात करावी. योबाला हे कळलं नाही, एवढा धार्मिक व्यक्ती, एवढा जबरदस्त व्यक्ती, देवाचं भय बाळगणारा, पण देवाला त्याच्या लक्षात आणून द्यावं लागलं की योबा गडबड होतीये, तू स्वतःवर एवढं लक्ष केंद्रित केलंय की तू इतरांचा विसरलास किंवा इतरांचा विचार तुला होत नाही, तुला विसर पडलाय. चल यांच्यासाठीच प्रार्थना कर जे तुला त्रास देतात, त्यांचा त्रास तर मी दूर करेल, पण पहिले तुझा त्रास दूर होणार आहे. आणि आज देवाचं वचन जे आपल्याकडे येत आहे त्याला या प्रकारे घ्या की आजच्या नंतर मी शेजाऱ्यासाठी प्रार्थना करेल, आमेन म्हणा. मी शत्रूंसाठी प्रार्थना करेल, आमेन. मी देशासाठी प्रार्थना करेल, मी इतरांसाठी प्रार्थना करेल, मी दुःखितांसाठी प्रार्थना करेल, जे गांजलेले आहेत, जे दुःखामध्ये आहेत, निराश आहे, अश्रूमध्ये आहे, मी त्यांचा देखील विचार करणार. आणि ज्या प्रकारे आम्ही इतरांचा विचार करू त्या प्रकारे देव आमचा देखील विचार करणार आहे. आणि म्हणून चर्च मला आपल्याला देवाच्या वचनामधून या ठिकाणी एनकरेज करू द्या. या ख्रिस्ती जीवन जगत असताना स्टँड फॉर अदर्स, इतरांसाठी जीवन जगायला सुरू करा, इतरांसाठी प्रार्थना करायला सुरू करा. पहा तुमची क्षमा होईल, तुम्हाला आरोग्य प्राप्त होईल, थांबलेले कामं सिद्धीस जातील,
ज्या प्रार्थना अजून ऐकल्या गेल्या नाही त्या ऐकल्या जातील. योबाप्रमाणे सगळे दुःख जे ते आनंदात बदलतील आणि जे आम्ही गमवलं ते आम्हाला दुप्पट प्राप्त होणार आहे. आमेन. बोला येशू मसीह की. शास्त्रामध्ये लिहिलं की देवाचा महान सेवक पेत्र याला हेरोदाने कब्जामध्ये घेतलं आणि तुरुंगामध्ये टाकलं. प्रेषणाचं पुस्तक याचा 12वा अध्याय आणि त्याच्या 3ऱ्या वचनापासून जर तुम्ही वाचलं तर त्या ठिकाणी शास्त्र आम्हाला सांगतं की त्यांनी पेत्राला धरायची हिंमत केली आणि या हेरोदाने पेत्राला जेलमध्ये घातलं आणि वलंडन सणानंतर हा पेत्राला बाहेर आणून मारून टाकणार होता. जसं मंडळीला ही बातमी किंवा फरमान कळलं की पेत्र धरलाय आणि पेत्र तुरुंगामध्ये आणि आता पेत्राला मारून टाकणार आहे, परंतु त्याच्या करता देवाजवळ मंडळीची प्रार्थना कशी चालू होती? एकाग्रतेने, आग्रहाने, अखंड, परिपूर्ण, चिकाटीची ही प्रार्थना थांबलेली नव्हती. म्हणजे प्रार्थना करत होती, प्रार्थना करत होती, प्रार्थना करत होती. स्वतःसाठी नव्हती मागत, आरोग्य नव्हती मागत, लेकरांसाठी नव्हती मागत, सुनासाठी नव्हती मागत, सासूसाठी नव्हती मागत, कर्जासाठी नव्हती मागत, घरासाठी नव्हती मागत. फक्त सगळे मिळून एका स्वरात, एका जीवानं पेत्रासाठी, इतरासाठी प्रार्थना प्रार्थना आणि प्रार्थना करत होते. त्यांची अहोरात्र प्रार्थना चालली असेल, दिवसभर प्रार्थना चालली असेल, प्रार्थनेवर प्रार्थना चालू आहे. आणि बायबल असं सांगतं जसं मी इतरांसाठी प्रार्थना करतो ती प्रार्थना देवाला पटकन आवडते. हालेलुया. ती प्रार्थना देवाच्या हृदयाला स्पर्श करते. ती प्रार्थना देवाच्या जवळ जाते, देवाचं सिंहासन हलतं. हो, ती प्रार्थना देवाच्या कानात त्या ठिकाणी नॉईज करायला लागते. ती प्रार्थना म्हणते प्रभू धाव, प्रभू मदत कर, प्रभू सहाय्य कर. ती प्रार्थना देवाला स्पर्श करते. हो, ती प्रार्थना देवाला बेचैन करते आणि ती प्रार्थना देवाला खाली घेऊन येते. शास्त्र आम्हाला सांगतं देवाने आपला दूत पाठवला. देवाचा दूत तुरुंगामध्ये आला, पेत्राच्या जवळ गेला, पेत्राच्या कुशीवर हात मारला. ओठ झोपत काय पडला. नवल वाटतं मला पेत्राचं, उद्या मारायचंय आणि आज घोरत पडलाय किंवा झोपत पडलाय. होय, ज्यावेळेस आम्ही इतरांसाठी प्रार्थना करतो देव त्यांना शांती देतो. आमेन. जसं आम्ही इतरांसाठी प्रार्थना करतो ना त्यांच्या जीवनामध्ये देवाचं कार्य होतं आणि ते बिनधास्त होतात. कारण तुमची प्रार्थना त्यांना कवरिंग देत असते, तुमची प्रार्थना त्यांना शांती देत असते, तुमची प्रार्थना त्यांच्या जीवनात काम करत असते. आजपासून इतरांसाठी प्रार्थना तर करून पहा, आजपासून इतरांसाठी मध्यस्थी तर करून पहा, आजपासून इतरांचं भलं तर करून पहा, आजपासून इतरांना मदत तर करून पहा, आजपासून इतरांचं ओझं तर वाहून पहा. तुमची क्षमा होणार आहे, तुमचे आजार बरे होणार आहे, तुमचे अश्रू पुसल्या जाणार आहे, तुमचे थांबलेले कामं होणार आहे, तुमच्यासाठी अशक्य गोष्टी शक्य होणार आहे. परमेश्वर तुम्हाला उंच करणार आहे, योबाप्रमाणे तुमच्याकडे धावून येणार आहे. तुमचं सर्व जे गमावलं ते तुम्हाला परत मिळणार आहे. मंडळीची गोष्ट लक्षात आली आणि मंडळी प्रार्थना करत आहे, प्रार्थना करत आहे, प्रार्थना करत आहे. अश्रूंनी प्रार्थना करत होती. नाईट प्रेयर चालू होती, डे प्रेयर चालू होती, गुडघा प्रेयर चालू होती, सगळी प्रार्थना चालू होती. आणि ती प्रार्थना एवढी पॉवरफुल होती ना देवाच्या दूताला खाली यावं लागलं. आमेन. देवाचा दूत तिथं आलेला आहे, पेत्राच्या जवळ गेलाय, पेत्राला थाप मारली, त्याला उठवलं आणि बायबल मला सांगतो त्याच्या तो जो आहे तो बंधनामध्ये होता. तुम्ही जर त्या ठिकाणी 7 वचन वाचलं तर तुमच्या लक्षात येईल की पेत्र हा बंधनामध्ये होता, बेड्यामध्ये होता आणि देवदूताने त्या सगळ्या बेड्या तोडल्या. जेव्हा आम्ही इतरांसाठी प्रार्थना करतो सगळे बंधनं तुटतात. जेव्हा आम्ही इतरांसाठी प्रार्थना करतो सगळ्या बेड्या तुटतात. जेव्हा आम्ही इतरांसाठी प्रार्थना करतो दारूचं बेडी तुटते, व्यसनाची बेडी तुटते, पापाची बेडी तुटते, निराशेची बेडी तुटते. ज्याही बेड्या सैतानाने लोकांच्या जीवनात ठेवलेल्या आहेत असे किती हेरोद येऊ द्या, किती बंधनात टाकू द्या, जर मंडळीची प्रार्थना आहे, इतरांसाठी प्रार्थना आहे, एकमेकांसाठी जर प्रार्थना आहे, इतरांचं जर ओझ नाही, बेड्या तुटणारच, बंधनं तुटणारच, ती चैन तुटणार. There is power in the prayer to break the every chain. सगळे बंधन नेस्तनाबूत होणार कारण प्रार्थनेची ताकद देवाला स्पर्श करते आणि देव संरक्षणाचा दूत पाठवतो. आमेन. मी लवकरच देवाच्या दूताबद्दल आपल्याशी बोलणार आहे. देवाच्या आत्म्याने 2 दिवसापूर्वीच माझ्या मनात घातलं की देवदूताबद्दल शिकव आणि सून आय एम गोइंग टू टॉक ऑन दॅट. परंतु या ठिकाणी देवाचा दूत आलेला आहे आणि त्याने पेत्राला बाहेर काढलं, त्याचे बंधनं तोडले. पेत्र मंडळीत आला, मंडळीला भेटला. रुता नावाची मुलगी येते, पेत्र दार वाजवते, ती दार उघडते, पेत्राला पाहते, परत दार लावून घेते, पळून जाते आणि म्हणते पेत्र आलाय, पेत्र आलाय, पेत्र आलाय. मंडळी म्हणते मंडळी तिला म्हणते तू चढली का काय, तो आउट ऑफ कंट्रोल आहे का, पेत्र कसा येईल, तो तुरुंगात आहे. म्हणजे मंडळीला माहिती नाही प्रार्थना केल्यावर काय होणार आहे, पेत्राला माहिती नाही काय प्रार्थना केल्यावर काय होणार आहे, पण देवाला माहिती आहे प्रार्थना केल्यावर काय होणार आहे, देवाच्या आत्म्याला माहिती आहे प्रार्थना केल्यावर काय होणार आहे. येणाऱ्या दिवसामध्ये आपल्या जीवनामध्ये, आपल्या कुटुंबामध्ये, आपल्या व्यवसायामध्ये, आपल्या कामधंद्यामध्ये, लेकरांच्या जीवनामध्ये, आपल्या प्रत्येक गोष्टीमध्ये प्रार्थना असं काही करणार आहे की ज्याच्यावर आपला विश्वासच बसणार नाही, आपण ज्याची कल्पनाच करू शकत नाही. इतक्या महान गोष्टी त्याच्या प्रियजनासाठी
त्याने तयार करून ठेवलेले आहेत. आणि म्हणून पेत्र या ठिकाणी मी पाहतो की सुरक्षित बाहेर आलेला आहे आणि त्याचे बंधन तुटलेले आहे. ही जी मंडळी एवढी प्रार्थनाशील मंडळी, ही जी मंडळी एवढं ओझ वाहणारी मंडळी, ही जी मंडळी एकाग्रतेने प्रार्थना करणारी मंडळी, ही मंडळी जर अगोदर जागी झाली असती, या मंडळीने जर अगोदर इतरांचे ओझे वाहिले असते, या मंडळीने जर अगोदर अश्रू ढाळले असते, तर याकोब मारला गेला नसता. याकोब मेल्यावर ही मंडळी ध्यानावर आलेली आहे. याकोबाचा छिरछेद झालाय, याकोब मारून टाकलाय, तेव्हा ही मंडळी जागी झालेली आहे. वाचू आम्ही प्रेषित पुस्तक 12 अध्याय आणि 1 वचन. मी तुम्हाला पाठ बी सांगितला मंडळीचा. जर मंडळीचा ए पाठ पाहिला, कदाचित मंडळी सुस्तावलेली आहे, कदाचित मंडळी आराम करत आहे, कदाचित मंडळी गंमत पाहते, क्या चल रहा है क्या नहीं चल रहा है. कदाचित मंडळी त्या मूड मध्ये नाही की याकोबाला वाचा प्रेषित 12:1. त्या सुमारास हेरोद राजाने मंडळीतल्या काही जणांस छळावे म्हणून त्यांच्यावर हात टाकला, म्हणजे मारहाण सुरू केली. पुढे आणि योहानाचा भाऊ याकोब त्याने कशाने तलवारीने जीवे मारून टाकलेले. मंडळी समोर याकोब मारला गेलेला आहे. मंडळीच्या देखत याकोबाचा छिरछेद झालेला आहे किंवा त्याला कापलेला आहे. पण मंडळीची प्रार्थना चालू आहे असं बायबल सांगत. मंडळी ओझवाते असं बायबल सांगत नाही. मंडळी या याकोबासाठी प्रार्थना करते असं बायबल सांगत नाही. जर मंडळीने अगोदर प्रार्थना चालू केली असते ना, जर मंडळीने खरंच तिचं पाचारण लक्षात घेतलं असतं ना, आणि जर मंडळीने तिची जबाबदारी पार पाडली असते ना, याकोबही वाचला असता आणि पेत्रही वाचला असेल. आमेन. परंतु मंडळी झोपा काढत होती, मंडळीला नाईट प्रेयर नको होती, मंडळीला अश्रू ढाळायला नको होतं. मंडळीला माझा मुलगा, माझी बायको, माझी पत्नी, माझी गाडी, माझी गोडी, माझा संसार, माझं काम, माझं शरीर, माझा पैसा, यातून बाहेर यावं लागेल. ही सैतानी मेंटॅलिटी, हे सैतानी प्रभाव आहे आणि याला तोडावं लागेल. मंडळी यातून ज्यावेळेस मी बाहेर येऊ ना, आज अनेक याकोब जेलमध्ये आहे, आज अनेक याकोब तुरुंगामध्ये आहे. आणि त्या याकोबासाठी मंडळीला शांत राहता कामा नये. मंडळीला प्रार्थना करावं लागेल. दारूतून लोक बाहेर येतील, आत्महत्येतून लोक बाहेर येतील, कर्जातून लोक बाहेर येतील, पापातून लोक बाहेर येतील, ऍक्सिडेंट मधून लोक बाहेर येतील, छळातून लोक बाहेर येतील. मी आपल्याला सांगतो, दुःखातून लोक बाहेर येतील, समस्येतून लोक बाहेर येतील. हर एक प्रकारचे आजार बरे होतील, हर एक मोठे जे बिमार आहे ते रद्द होतील, जर मंडळी याकोबासाठी प्रार्थना करायला सुरू करेल. आज मंडळी आपल्यातला पेत्र नाही, याकोब बाहेर काढा. मी मागे आपल्याला प्रश्न विचारला की असं कोणी आहे का जो आपल्या बाळकासाठी उपवास करतो? हातच सापडला नाही हो. आणि मला कोणीतरी प्रश्न विचारला, पास्टर तुमच्या मेंबरसाठी तुम्ही किती उपवास करताय? मला मोजता येईना. आजही मी उपवासामध्ये. बोलो येशू मसीह की. इथं पेत्रचं ओझं मंडळी वाहत होती कारण याकोब मारला गेला होता, आणि आज पेत्र मंडळीचं ओझं वाहतोय आणि आपला थकतोय. आम्ही जर आजच्या या बायबल स्टडीमध्ये आलेलो आहोत आणि जर आज आम्ही आज संदेश ऐकत आहोत, तर आम्हाला गॅपमध्ये उभं राहावं लागेल. आम्ही नेईल का? मोठा आम्ही नेईल का? आम्हाला प्रार्थनेत उभं राहावं लागेल, आम्हाला आराधनेत उभं राहावं लागेल, आम्हाला सेवकाईमध्ये उभं राहावं लागेल. आमच्यात कळवळ असेल, आम्हाला ओझ असेल, आम्हाला वाटत असेल मी वाद्य वाजवू, पण आम्ही वाजवत नाहीये. का? कारण आम्ही स्वार्थी बनलेलो आहोत. आमच्यात ओझ असेल की मला स्वार्थ प्रसार करायचा आहे, मला सेवा करायची, मला देवाचं राज्य वाढवायचंय. जिथं देवाने तुला ठेवलं, जर तिथं तुझ्याकडून काही होत नाही, तू काहीच करू शकत नाही. जर देवाचं एवढं पॉवरफुल वचन तुझ्याकडे येतंय आणि तरी तुझ्या हृदयात, तुझ्या जीवनात बदल नाहीये आणि ते तू लागू करू शकत नाही, तर तू काहीच करू शकत नाही. बहिणी आणि भावा, देवाचा सेवक देवाचं वचन बोलत असताना आपण मला पुण्यातून, मुंबईतून, महाराष्ट्रातून, भारताच्या बाहेर कुठूनही ऐकत असा, ते वचन तो बोलत नसतो, ते वचन त्याच्याद्वारे पवित्र आत्मा बोलत असतो. पेत्र वाचला कारण मंडळीने वचन स्वीकारलं, मंडळीने परिस्थिती स्वीकारली, पण हीच मंडळी आउट ऑफ माइंड होती, आउट ऑफ प्रेयर चॅनल होती, म्हणून याकोब मारला गेलेला. आमेन. हाच योब तोपर्यंत दुःखात आहे जोपर्यंत तो इतरांसाठी प्रार्थना करत. हाच पेत्र तोपर्यंत जेलमध्ये जोपर्यंत मंडळीला याकोबाची किंमत झालेली नाही. हालेलुया. बोलो येशू मसीह की. बोलो येशू मसीह की. किती छान मंडळीच्या प्रार्थनेने देवदूत आला, मंडळीच्या प्रार्थनेने बंधनं तुटले, मंडळीच्या प्रार्थनेने पेत्र वाचला. पण मंडळीने प्रार्थना केल्यामुळे एक मेला ना भारातला. मंडळीने प्रार्थना केल्यामुळे अतिशय प्रार्थनाशील होता. याकोबाबद्दल असं सांगतात की हा याचे गुडघे जे आहेत ते उंटाच्या गुडघ्यासारखे होते, इतका प्रार्थना तो करायचा. याला मारण्यासाठी अनेक वेगवेगळे प्रयत्न झाले, पण हा याकोब जर कशामुळे मेलाय किंवा कशामुळे मृत्यू पावला, तर फक्त मंडळीच्या न झालेल्या प्रार्थनेमुळे, फक्त मंडळीच्या कंटाळ्यामुळं आणि मंडळीच्या दुर्लक्षामुळं. आमेन. हालेलुया. देवाच्या प्रिय लेकरांनो,
देवाने तुम्हाला आणि मला निवडलंय आशीर्वादित होण्यासाठी, परंतु स्वतः करता नाही, इतरांकरता. आणि म्हणून आजपासून इतरांचा विचार करा, इतरांचं ओझं घ्या, इतरांसाठी गॅपमध्ये उभं राहा, इतरांसाठी प्रार्थना करा. या मेंटॅलिटीने सुरू करा. त्याला मिळालं तरी चालेल, मला नाही मिळालं तरी चालेल. या मेंटॅलिटीने का सुरुवात करू, काही झालं मला नाही मिळालं तरी चालेल, मग त्यालाही मिळता कामा नाही. हे विचार मंडळीमध्ये, हे विचार सेवकांमध्ये, हे विचार बहिणींमध्ये, हे विचार भावांमध्ये. माझं जे होईल ते होईल, तुला पण सोडणार नाही. शास्त्रामध्ये लिहिलं, शल्मोनाने देवाकडे प्रार्थना केली, प्रभू मी सुकुमार आहे, माझ्या बापाने मला फार मोठ्या पदावर बसवलं, आता या लोकांचा मी न्याय कसा करणार. शल्मोनाची प्रार्थना देवाने ऐकली, आणि जशी शल्मोनाची प्रार्थना देवाने ऐकली, शल्मोनाचा दरबार भरला. सगळे राजे महाराज, एव्हरीबडी इज देअर. पहिलंच जजमेंट आहे, सुकुमार कशी माझ्या मुलाच्या वयातला शल्मोन खुर्चीवर बसलेला आहे, आणि 2 आया त्याच्या समोर उभ्या राहिल्या. या आपण तिकडे जाऊया. पहिले राजाचं पुस्तक 3रा अध्याय, आणि आम्हाला पाहायला मिळतं 16 वचनापासून पुढं. शल्मोनाचा दरबार भरलेला आहे, सगळे लोक तिथे जमलेले आहे, शल्मोनाकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे. शल्मोनाच्या करिअरची सुरुवात आहे, शल्मोनाला प्रस्थापित व्हायचंय, शल्मोनाला दाखवून द्यायचंय की मी योग्य आहे, माझा दाविदाचा मुलगा आहे. शल्मोनावर प्रेशर किती पहा. दाविदाचा मुलगा होणं झोक नव्हतं. दावीद देवाच्या मनातला दया करणारा, अतिशय समर्पित. आणि आम्ही पाहत शल्मोन खुर्चीवर बसलेला आहे, सगळे तिथं जमलेले, सगळ्या इस्रायलचं लक्ष शल्मोनाकडे लागलं. आता शल्मोन कसं हँडल करणार. आणि 2 आया तिथं आल्यात, ह्या दोन्ही वेश्या आहेत, आणि शास्त्रामध्ये लिहिलं की या दोन्हींनाही मुलं झालेत. आणि त्या ठिकाणी ह्या 2 आया राजासमोर उभा आहे, आणि त्यातली पहिली आई म्हणते की महाराज मला मुलगा झालाय, आणि मी त्या मुलाला दूध पाजत असताना ही अचानक येऊन म्हणते की हे माझं मूल आहे, आणि हिला देखील मुलगा झालाय. झोपेमध्ये ते मुलीच्या अंगाखाली आलाय आणि मरण पावलेलं आहे. दुसरी म्हणते नाही महाराज ही खोटं बोलती, हे मूल माझं आहे आणि हिचा मुलगा मरण पावलाय. परत ही पहिली म्हणते नाही महाराज ही खोटं बोलती, हे मूल माझं आहे आणि हिचा मुलगा मरण पावलेला आहे. सगळा दरबार तिथं आहे, शल्मोन तिथं आहे, सगळे तिथं आहे, आणि 2 आया एकमेकावर आरोप करतात. आया 2 बाळ 1. त्या काळामध्ये काय लाईट डिटेक्ट मशीन नव्हती, त्या काळात काय DNA सिस्टम नव्हती. आता आई कशी ठरवायची. पहा, ज्या वेळेस आम्ही इतरांचा विचार करतो, जसं मी इतरांसाठी उभं राहतो, जसं मी इतरांची आणि इतरांचाच विचार करतो, भलं माझं नुकसान झालं तरी चालेल, भलं मला त्रास झाला तरी चालेल, देव पहा तुम्हाला कसं सरप्राईज करतो आणि कशा प्रकारे तुम्हाला ब्लेस करतो. मागण्या आणि कल्पनाच्या पलीकडे मिळतं. अचानक सगळं दुःख निघून जातं, जे गेलं तर डबल मिळतं, बंधनं तुटतात. ओ गाढ झोपेतून मंडळीमध्ये येऊन पडतो. चमत्कारिकरित्या बायबल सांगतं पेत्राला असं वाटतं झोपेतच आहे. हे कधी होतं, जेव्हा तुम्ही इतरांचा विचार करताय. आणि या 2 आया त्या ठिकाणी मस्त जशा 2 कोंबड्यांचे भांडणं चालतात ना, तसे यांचं चाललंय, गुरगुर गुरगुर कुरकुर कुरकुर. शल्मोन इकडे पाहतोय, सगळे तिथे आहे. शल्मोनला थांबा बस, ते बाळ माझ्याकडे द्या. आणि सेनापतीला म्हणला चल तलवार काढ आणि या बाळाचे उभे 2 तुकडे कर. जाऊया आपण त्या ठिकाणी. पहिले राजाचे पुस्तक 3रा अध्याय 16 पासून पुढे. त्या दिवसात 2 वेश्या. ऐका, मेन गुज किल्ली सांगून मी थांबणार आहे, आणि या किल्लीला गमावू नका, अन्यथा अख्खा संदेश शैतान तुमच्याकडून हिरावून घेईल. मेन किल्ली पहा कुठे. 2 वेश्या राजाकडे येऊन, 2 वेश्या राजाकडे येऊन त्याच्या समोर उभ्या राहिल्या. त्यातली एक स्त्री म्हणाली माझे स्वामी, मी ही स्त्री अशा आम्ही दोघी, मी आणि ही स्त्री अशा आम्ही दोघी एकाच घरात राहतो. हिच्या बरोबर राहत असता प्रसूत होऊन मला मूल झालं. मला त्या ठिकाणी वेदना झाल्या, प्रसूती वेदना, आणि मला मूल झालं. मी प्रसूत झाल्यावर तिसऱ्या दिवशी ही स्त्री देखील प्रसूत झाली, हिला पण लेकरू झालं. आम्ही दोघी एकत्र होतो. आणि आम्हा दोघांशिवाय घरात तिसरं कोणी नव्हतं, परके नाही. ओके. रात्री या स्त्रीचे बाळ हिच्या अंगाखाली सापडून मरण पावलं. तेव्हा हिने अर्ध्या रात्री हिने काय केलं, अर्ध्या रात्री उठून मी आपली दासी निद्रिस्त असता झोपलेले असता माझा मुलगा माझ्याजवळ माझ्यापासून घेऊन आपल्या उराशी नेऊन ठेवला. आणि मेलेलं मूल आणि आपले मेलेले मूल माझ्या उराशी आणून ठेवलं. मी सकाळी उठताच मी सकाळी बालकास दूध पाजायला घेतलं, उठून पाहते तर मूल मेलेलं आहे. आणि महाराज मी तुमच्याकडे आले, माझा न्याय करा. सकाळ झाल्यावर मी आपले लक्षपूर्वक पाहिलं, लक्षात आलं तेव्हा मला झालेला मुलगा हे काय माझ्यावर दिसेना बाबा, हे काय माझं नाही, माझ्या लक्षात आलं. हा नव्हे मला दिसून आलं. पुढे दुसरी स्त्री म्हणाली, सेम स्टोरी ती सांगते.
छे नाही, जिवंत मुलगा. छे तसं नाही, जिवंत मुलगा माझा आहे आणि मेलेला तुझा आहे. पहिली म्हणाली छे माझा आहे, तो तुझा नाही मुलगा, तुझा नाहीये, आणि जिवंत तो माझा आहे. राजापुढे पहिलीच टेस्ट बोलले. राजाचा पहिलाच न्याय आहे. राजा अतिशय सुकुमार आहे, दहावीत गेलेला आहे, त्याला इतर लोकांना ते दाखवून द्यायचंय, खुर्चीवर बसलाय. पण शल्मोन हा प्रार्थनाशील होता, त्याने प्रार्थना केली होती, त्याने स्वतःसाठी नव्हतं मागितलं. लक्ष बघा, मी सांगितलं ना शेवटी 2 गुज आहेत. पहिलं गुज हे की शल्मोनाला जेव्हा देव म्हटला तुला काय पाहिजे सांग, त्याला जर शल्मोन म्हटलं असतं मला जगायचं, तर आज शल्मोन इथं पण असतं. देव आहे, त्याला अमर करून टाकलं असतं. पण त्याने ना पैसा मागितला, ना धन मागितलं, ना अमरण आयुष्य मागितलं. तो म्हटलं मला इतरांसाठी जगायचं देवा. आमेन. मला इतरांसाठी जगायचं देवा. बोला बोला बोला. जे मला टीव्ही चॅनल मोबाईल चॅनलवर पाहते, बोला मला इतरांसाठी जगायचं. तोंडाने बोलून नाही होणार, येणार त्याचं प्रॅक्टिकल करावं लागेल. हा संदेश देव तुमच्या हृदयात त्या ठिकाणी घेऊन जाओ, तो हृदयाच्या आतल्या भागात जाओ, आणि परमेश्वर तुम्हाला ती कृपा देव की तुम्ही शल्मोनाप्रमाणे प्रार्थनापूर्वक या गोष्टी कराल, प्रार्थनापूर्वक सामोरे जाल, आणि मग पहा कसे आशीर्वाद तुमच्या येतील. शल्मोनाची प्रार्थना त्याच्या बाजूने होती. 2 आया येऊन त्याच्याकडे प्रार्थना करत होत्या, दोघी त्याच्याकडे रडत होत्या. शल्मोनाला कळानं काय करावं, पण शल्मोनाच्या प्रार्थनेने त्याला ज्ञान दिलं, आणि हीच त्याची ख्याती ठरणार होती, हाच त्याचा ब्रेक थ्रू ठरणार होता, हीच त्याची कारकीर्द ठरणार होती. जसं की IPL चालू आहे. IPL मध्ये विराट कोहलीची पहिलीच मॅच आहे, आणि त्या ठिकाणी त्याला IPL मध्ये पहिली मॅच खेळायची, सगळ्यांची नजर त्याच्यावर आहे, आणि त्याने आपली बॅटिंग सुरू केलेली आहे. आणि मजेची गोष्ट अशी की तो शतक मारतोय. आमेन. तो शतक मारतोय, सगळ्यांना करतो अरे काय विराट कोहली. आतावर कोणाला माहिती नाही विराट कोहली कोण आहे, पण आता कळतोय विराट कोण आहे. कल्पना करायचा सचिन तेंडुलकर आहे, एकदम कमी वयाचा आहे, पहिली मॅच आहे, पाकिस्तानची विरुद्ध आहे, आणि मस्त सेंचुरी मारतोय. सगळं म्हणतात सचिन कोण आहे, कपिलला विसरताय, गावस्करला विसरताय, धोनीला विसरताय, आता कोहलीला म्हणतात कोहली किंवा रोहित शर्मा पहिली डबल सेंचुरी मारतोय. त्या प्रकारे शल्मोन बसलाय आणि पहिला शॉट मारायचा आहे, आणि काय म्हणतो शल्मोन वाचा आणि मग मी बंद करेल. मग राजा म्हणाला मला तलवार आणून द्या. तेव्हा राजाला तलवार आणून दिली. राजाने तलवार आणून दिली. राजा म्हणाला या जिवंत मुलाचे कापून तुकडे करा. उभे कापा. पुढे अर्धा हिला द्या आणि अर्धा तिला द्या. चर्च मी बंद करत आहे. बंद करताना मला माझ्या कन्क्लुजन मध्ये या 2 आयांकडे तुम्हाला घेऊन येऊ द्या. मी आपल्याला सुरुवातीला सांगितलं आणि परत सांगतो, ख्रिस्ती जीवन हे स्वतःसाठी नाही, स्वार्थासाठी नाही. आज अनेक लोक स्वतःच्या मागे लागलेले, अनेक लोक स्वतःचं पाहत आहे, अनेक लोक स्वतःच्या गरजावर लक्ष केंद्रित आहे, अनेक लोक स्वतःबद्दल विचार करत आहे. पण देवाने तुम्हाला आणि मला आपल्या सगळ्यांना निवडले इतरांचा विचार करण्यासाठी, इतरांचं ओझं वाहण्यासाठी, इतरांकरता प्रार्थना करण्याकरता. शल्मोनाने इतरांसाठी प्रार्थना केली होती, आणि आता वेळ आली होती देवाला देवाचं काम दाखवायची. आणि देवाने शल्मोनाला ज्ञान दिलं, आणि शल्मोन तो ते बाळ चिरा, एक हिला द्या आणि एक तिला द्या, खेळ खतम, सगळी मॅच फिनिश. तुम्हाला काय वाटलं ह्या IPL चाललं ह्याच भारी भारी मॅच आहे का? अरे बायबलमध्ये अशा मॅच आहेत ना, तुम्ही कल्पना करू शकत नाही. त्या जर ऐकायची गोडी लागली आणि त्याच्याबद्दल जर मी शिक्षण देऊ लागलो, तुम्ही तिकडे जाणार नाही, तुम्ही म्हणता अजून शिकवा पाहायचं. म्हणून शल्मोन जो आहे त्याच्यावर प्रार्थनेचा अभिषेक होता, इतरांचा विचार होता, आणि त्याने ती तलवार घ्यायला लावली आणि चिरायला लावली, आणि सगळ्यांना असं वाटलं की आता महाराज एका माळाला मारून टाकतोय. आणि स्टोरीतलं या ठिकाणचं दुसरं जे सरप्राईज आहे किंवा गुज आहे, त्या ठिकाणी ह्या आया काय करतात ऐकूया. राजा म्हणाला जिवंत मुलाचे कापून 2 तुकडे करा. अर्धा हिला द्या अर्धा तिला द्या. तेव्हा ज्या बाईचे ते लक्षपूर्वक ऐका, मी तुम्हाला इतरांसाठी जगायला सांगत आहे, इतरांचा विचार करायला सांगत आहे, इतरांसाठी प्रार्थना करायला सांगत आहे, आणि ख्रिस्ती जीवन हे स्वतःच नाही इतरांचं आहे. तेव्हा ज्या बाईचं हे मूळ मूल आहे, त्या काळात DNA, लाईट डिटेक्टर आणि कुठली टेक्नॉलॉजी नव्हती. आई खरी कोण खोटी कोण सांगायची. आणि म्हणून या ठिकाणी शल्मोनाचा न्याय पहा, शल्मोनाचं विजडम पहा, प्रार्थनेची ताकद पहा की शल्मोन तो 2 तुकडे करा, आणि जसे 2 तुकडे करायला तो माणूस पुढे आला असेल, तलवार वर उगरली असेल, आणि जशी तलवार वर उगरलेली आहे त्या ठिकाणी ते एक आई जी खरी आहे ती म्हणते थांब बाबा महाराज असं करू नका, भलं पाहिजे तर वाचा. ज्या बाईचे ते जिवंत मूल होतं, तिचे आतडे आपल्या लेकरासाठी तुटायला लागले, बायचा पाजर बाहेर आला, तो तिला पानं फुटल्यासारखं झालं, तिच्या जिवंत बाळाचं मरण ती पाहू शकत नव्हती. पुढे
तुटून ती राजास म्हणाली, आणि ती राजास म्हणाली, माझे स्वामी महाराज, जिवंत मुलगा तिला जिवंत मुलगा भला हिला देऊन टाका. पण त्यात होय, तो मारून माझा टाकू आहे, नका. मी त्याची आई आहे, मी त्याला जन्माला घातलं, पण त्याच्यासाठी माझं हृदय तुटत आहे. हो, माझे आतडे तुटत आहे. माझं लेकरू मरता कामा नये. माझ्या लेकराला मारू नका. भलं ती आई तर ती आई, पण तो जिवंत राहायला पाहिजे, तो वाचला पाहिजे, त्याचं कल्याण झालं पाहिजे. ज्या लोकांना ओझा आहे, ज्या लोकांना खळबळा आहे, जे लोक गुडघ्यावर आहेत, जे लोक उपवासामध्ये आहेत, ज्यांना देवाने बोलवलेलं आहे, ज्यांना देवाने निवडलेलं आहे ना, ते खुर्च्या गरम करणार नाही, ते स्वार्थी जीवन जगणार नाही, ते नावाचं जीवन जगणार नाही, ते कुटुंबावर लक्ष केंद्रित करणार नाही, ते समाजावर लक्ष केंद्रित करणार नाही, ते पैशावर लक्ष केंद्रित करणार नाही, ते देवावर लक्ष केंद्रित करतील. आणि देव त्यांच्याशी बोलेल की तुला स्वतःसाठी नाही, स्वतःसाठी नाही. एक आई म्हणते देऊन टाक. ही आई शेवटी स्वतःचा विचार नाही, इतरांचा विचार करे. भलं तिला द्या, पण ते मरता कामा नाही. पुढे वाच. मारून टाकू नका. दुसरी स्त्री म्हणाली, तो माझा अरे ना मरू दे ना तुझा. ग, तुला नाही मला नाही, काय लावलं तुझं माझं, खेळ खतम. राजा एकदम योग्य करत आहे. ऐका पुढे. तो माझा ना तुझा, ना माझा ना त्याच्याकडे तुझा. 2 भाग करा. तुझंही नुकसान, माझंही नुकसान. मी भलं करत नाही, तुलाही करू देणार नाही. तू चर्च जाऊ नको, मी जात नाही. तू प्रार्थना करू नको, मी करत नाही. तू ऍक्टिव्ह होऊ नको, मी होत नाही. तू स्वार्थ सांगू नको, मी सांगत नाही. याच गमती जमती जगणार आहेत. परंतु शास्त्र आम्हाला सांगतं, जी खरी आई आहे ना, जिला खरं पाचारण आहे, ज्याला खरं देवाने निवडलंय, ज्याला खरंच देवाने बोलवलंय, ज्याला खरंच ओझ आहे, तो स्वतःसाठी नाही, तो मरेपर्यंत इतरांचा विचार करेल, तो शेवटपर्यंत इतरांचा विचार करेल. आणि जे चर्च इतरांचा विचार करतं, जी मंडळी इतरांचा विचार करते, जी बहीण आणि जो भाऊ इतरांचा विचार करतो, जो सेवक इतरांचा विचार करतो, पहा त्याच्या पदरी काय पडतं. वाचा. मग राजाने म्हटलं थांबा, क्लायमॅक्स हा आहे की ते बाळ मारू नका, ते बाळ घे माझ्याकडं. हा जिवंत मुलगा पहिलीच द्या. जी म्हणते ना हिला देऊन टाका, याला मारू नका, तिला देऊन टाका. तीच त्याची खरी आई आहे, तीच जन्मदाती आई आहे, आणि तीच स्वार्थी नाही, निस्वार्थी आई. आमेन म्हणाल का? बोलो येशू मसीह की, बोलो येशू मसीह की. शलमोनाची प्रार्थना इतरांसाठी होती. आणि शलमोनाच्या पहिल्या स्टोरीमध्ये, शलमोनाच्या विजडम मध्ये, ही स्टोरी 10वीला होती. मला 10वीच्या पेपरला ही स्टोरी आली होती, लिहा म्हणून शलमोनाबद्दल. आज भारतातल्या शाळेतला जिथं मी शिकलोय त्याबद्दल तुम्हाला सांगतोय. आपल्या देशामध्ये ही स्टोरी होती, द विजडम ऑफ. जगातलं सर्वश्रेष्ठ नॉलेज हे शलमोनाचं नॉलेज आहे जगातलं. आणि त्यामध्ये या स्टोरीने त्याला श्रेष्ठ केलं. का? कारण तो इतरांसाठी मागत होता. ही आई जी खरी आई आहे ती म्हणजे भलं माझं नुकसान तर नुकसान, तिला द्या, पण लेकरू मारता कामा नाही. आज इथून जात असताना आणि मी बंद करत असताना, आणि जे मला टीव्ही चॅनल, मोबाईल चॅनल पाहते, आपल्याला देवाच्या वचनातून मला देवाचा मानना आपल्याला देऊ द्या, देवाच्या वचनाची भाकर मला आपल्याला देऊ द्या, आणि मला हे जाहीर करू द्या. योबाला वेळ लागला, पर देर आहे दुरुस्त आहे. योबाने मित्रांसाठी प्रार्थना केली. मंडळीला वेळ लागला, देर आहे दुरुस्त आहे, पण मंडळीने पेत्रासाठी प्रार्थना केली. आणि या एका आईला उशीर लागला, देर आहे दुरुस्त आहे, म्हणली मारू नका, देऊन टाका. योबाप्रमाणे येणाऱ्या दिवसामध्ये तुम्हाला तुमच्या मित्रांसाठी, सोकियांसाठी, इतरांसाठी प्रार्थना करण्याची प्रभू कृपा देव. इतरांचे ओझे वाहण्याची तुम्हाला कृपा देव. मंडळीप्रमाणे याकोब मरता कामा नये, याकोबासाठी पण प्रार्थना करण्याची कृपा देव, आणि पेत्रासाठी पण प्रार्थना करण्याची कृपा देव. आणि या 2 आयाप्रमाणे खरी आई बनण्यासाठी, कळवळेची आई बनण्यासाठी, उपवासाची आई बनण्यासाठी, अश्रूंची आई बनण्यासाठी, आणि इतरांचा विचार करणारी आई बनण्यासाठी परमेश्वर तुम्हाला ते मातृत्व देव, असं मी जाहीर करतो. आणि जर आम्ही स्वीकारला असेल तर आमेन म्हणूया. बोलो येशू मसीह की. जीवन बदलणारे संदेश, आपल्याला आशा देणारे संदेश, आणि आपल्याला देवाच्या जवळ नेणारे संदेश ऐकण्यासाठी आमचं जे यूट्यूब चॅनल आहे, पास्टर दीपक थोरात या नावाने, या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, इतरांपर्यंत शेअर करा. याद्वारे आपल्या जीवनामध्ये मोठ्या गोष्टी झाल्याशिवाय राहणार नाही. गॉड ब्लेस.